सरिताज डिशेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी आज किचन दाखवणार आहे। माझा किचन दाखवण्याचा ब्लॉग आहे आज। तर सर्वप्रथम आपण जगदंबेचा फोटोचं दर्शन घेऊया आणि खाली अशा प्रकारे तोरण लावलेलं आहे। तर चला आता मध्ये जाऊया आपण। इथं मी फ्रीज ठेवलेला आहे आणि फ्रीज अशा प्रकारे मी मॅनेज केला आहे, ऑर्गनाइज केला आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथं फ्रीजच्या वरती ग्लासेस वगैरे आहेत आणि इथं छोटंसं पेंटिंग लावलेलं आहे आणि इथं माझे फोटो आहेत। इथं छोटासा टेबल लावून मी पाण्याचा माठ, त्याच्यानंतर कुकर वगैरे भांडे लावले आहेत। इथं कांद्या बटाट्याची बुट्टी आणि पाण्याचं बकेट आहे आणि हा माझा किचन ओटा आहे। ह्याला मी विशोमधनं हे लावलेलं आहे, पेपर लावलेला आहे। खूप सुंदर दिसत आहे माझं किचन। आणि इथं माझं वॉटर प्युरिफाय आहे आणि ॲक्वागार्ड वॉटर प्युरिफाय आहे। आणि इथं मी मला लागणाऱ्या चटण्यांच्या बाटल्या वगैरे ठेवल्या आहे या साईडला खिडकीमध्ये। आणि इथं मनी प्लांट लावलेला आहे छोटासा। आणि इथं माझं हे काय म्हणतात बेसिन आहे, वॉश बेसिन आहे। इथं मी पत्ती काढण्यासाठी एक डब्बा केलेला आहे आणि विम बार वगैरे मला जे साहित्य लागतं भांडे धुवायला ते ठेवलं आहे। आणि हा छोटासा चॉपर आहे आणि हा माझा ओटा आहे। आणि इथं मी स्वयंपाक करते आणि हे वरती मी हे बसून घेतलेलं आहे, चिमणी बसून घेतलेली आहे। आणि इथं हा माझा रॅक आहे। इथं मला स्वयंपाकाला लागणाऱ्या ज्या वस्तू लागतात त्या मी इथं ठेवलेल्या आहेत। आणि इथं पण मी चटण्या, लोणचे, कडधान्य वगैरे सगळं ठेवलं आहे। आणि इथं पण मला लागणारं दाण्याचं कूट, तिळाचं कूट, तेल वगैरे ठेवलेलं आहे। आणि इथं चमचे वगैरे ठेवलेले आहेत। आणि अशा प्रकारे मी माझं स्वयंपाकघर ऑर्गनाइज केलं आहे। इथं शेल्फ आहे आणि हा इकडं पण शेल्फ आहे। इथं मी डबे ठेवलेले आहेत, अशा प्रकारे डबे ठेवले आहेत। जेवढे लागतात तेवढेच डबे ठेवले आहेत मी इथं। आणि प्रत्येक डब्यावर मी असे हे लावले आहेत की पटकन आपल्याला ओळखू यावं। इडली रवा, साबुदाणा, उपमा रवा, उंडवळ, शेंगदाणे असे लेबल्स लावून घेतले आहेत। इथं डाळ तांदूळाचे डबे वगैरे आहेत इथं। आणि इथं लागणाऱ्या वस्तू आहेत, मिक्सरचे भांडे, मिक्सर, फ्रूट्स, खलबत्ता, काही डबे इथं ठेवलेले आहेत। आणि इथं या सगळ्या खडे मसाले आहेत, हे खडे मसाले या रॅकमध्ये ठेवले आहेत। इथं कपबश्या आहेत, इथं एक छोटीशी खिडकी आहे आणि हे माझं लसूण बारीक करायचं एक छोटंसं यंत्र आहे। अशा प्रकारे माझा हा किचनचा ब्लॉग झाला। तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब।